छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे मुकुंदवाडी भागातील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मुकुंदवाडीतील ही दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडीत घरात पाणी शिरलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले। भिवगावमध्ये एनडीआरएफची टीम सध्या पोहोचली आणि बोर नदीला पूर आल्याने 12 जण अडकले होते। 12 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा बजाज कंपनीलाही फटका बसलाय। बजाज कंपनीतही पाणी शिरलंय। बजाज कंपनीच्या मेन गेट परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय। हे दृश्य पाहतोय बजाज कंपनी परिसरातली। बजाज कंपनीत पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून वाट काढत वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। बजाज कंपनीच्या मेन गेट परिसरातली ही दृश्य आहेत। गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 2,98,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांना याचा फटका बसलाय। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीला पुराची स्थिती निर्माण झाली। मांजरा नदीवरील 14 बंधाऱ्यांचे सर्व दरवाजे उघडण्यात आले। भातखेड जवळचा जुना पूल पाण्याखाली गेलाय, तर शेतीचं मोठं नुकसान झालंय। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे पूर्णा नदीला पूर आलाय। निमगाव परिसरात असणाऱ्या पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे हसनाबाद भोकरदन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। गंगापूर तालुक्यातील ढगफुटीचे ड्रोन दृश्य सध्या आपण या स्क्रीनवर पाहतोय। अनिकेत घोडके यांच्या कॅमेऱ्यात टिपलेली ही दृश्य आहेत। छत्रपती संभाजीनगरमधली ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि काय स्थिती आहे त्याची ही ड्रोन दृश्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोणी खुर्द येथील इंदिरानगरमध्ये पुराचं पाणी शिरले, त्यामुळे वृद्ध नागरिक, महिला यांना नागरिकांकडूनच सुरक्षित स्थळी हलवण्यात येते। इंदिरा गावचा संपर्क तुटला असून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगरमधली ही दृश्य पुराचं पाणी गावात शिरलं आणि त्यामुळे गावातल्या महिला, लहान मुलांना गावातील स्थानिक नागरिकांकडूनच सुरक्षित स्थळी सध्या नेण्यात येत आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पखरोडमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पूल वाहून गेलाय आणि त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत होते। दोरीच्या सहाय्याने नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतोय। दोरीच्या सहाय्याने पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना हा रस्ता ओलांडावा लागतोय। जीवावर बेतून नागरिक सध्या दोरीच्या सहाय्याने हा रस्ता ओलांडतात। पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, त्यामुळे पूल जो आहे तो वाहून गेला, त्यामुळे रस्ता पार करण्यासाठी आता नागरिकांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतोय। वर्ध्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना गिरड पोलिसांकडून मदतीचा हात मिळालाय। वडगाव ते सावंगी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने 30 ते 35 जण अडकले होते। पोलिसांनी दोरखंडाच्या सहाय्याने सर्वांना बाहेर काढलंय। नाशिकच्या तिफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 31,283 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। गंगापूरमध्ये आनंदवाडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं। सोयाबीन, कपाशी या पिकांचं मोठं नुकसान झालंय।